या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। धाराशिव मधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे। एनएसएस सिक्युरिटीची एक महिला आहे। या महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली आहे। पोलिसांनी याबाबत साधी तक्रारही घेतली नाहीये। परिसरातील ग्रामस्थ या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तुळजापूर तालुक्यात संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा इथं मुलाला कामावरून का काढलं म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवन चक्कीच्या सिक्युरिटीनं बेदम मारहाण केली आहे। महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला विवस्त्र होईपर्यंत केलेल्या मारहाणीमुळे तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय। मात्र पोलिसांनी या प्रकरणी साधी तक्रारही नोंदवून घेतली नसल्यानं गंधोरा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। महिलेला केलेल्या या मारहाणीमुळे सिक्युरिटीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गंधोरा येथील ग्रामस्थांनी केलेली आहे। स्कूल बस चालकानं एका 4 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नवी मुंबईच्या सिऊडमध्ये घडलेली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नराधम बस चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मनसे यामुळे आक्रमक झाली आहे। मनसैनिकांनी संबंधित शाळेच्या गेट समोर आंदोलन केलं। अवघी 4 वर्षांची ही विद्यार्थिनी होती जिच्यावर या स्कूल बस चालकानं अत्याचार केले। त्याच्यावर अत्याचार करण्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार 24 तारखेला घडलेला आहे। मात्र विद्यार्थिनीने आपल्या पालकांना 2 दिवसांपूर्वी ही घटना सांगितल्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र शाळा प्रशासनानं पालकांच्या विनंतीला मान दिला नाही। त्यामुळे पालकांनी एकत्रित येऊन एनआरआय सागरी पोलीस स्थानकामध्ये याबद्दल तक्रार दाखल केली आणि त्यानंतर याच बाबतीमध्ये त्या ड्रायव्हरला पोलिसांकडून अटक करण्यात आली। मात्र यामध्ये आता मनसेनं देखील उडी मारलेली आहे आणि मनसेतर्फे देखील शाळेच्या बाहेर आंदोलन करीत या घटनेचा निषेध करण्यात आलाय। आरोपीला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून पाथर्डी गावालगत सुरळीत सुरू असलेल्या सराईत गुन्हेगार समीर उर्फ छोटू पठाणचा आलिशान जुगार अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 ने केली असून कारवाईमध्ये तब्बल 60 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यापूर्वीच हा जुगार अड्डा नष्ट का करण्यात आला नाही याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली असून आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये ही सर्वात मोठी कारवाई आहे। इंदिरानगर हद्दीतील पेरूची बाग परिसरातील शेतात एअर कूलरच्या सोयी सुविधांनी युक्त असा हा जुगार अड्डा मंगळवारी मध्यरात्री छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आला। कोक्या टिप्पर गँगचा म्होरक्या छोटू उर्फ समीर पठाण याच्या सेटिंगनं हा जुगार अड्डा सुरू होता असं समोर आलंय। काठेगल्ली येथील धार्मिक स्थळांचं अतिक्रमण काढतेवेळी दगडफेक करणाऱ्या संशयितांमध्ये पठाणचा सहभाग आढळल्यानं तो पोलिसांच्या ताब्यात आहे। युनिट 2 चे अंमलदार नंदकुमार नांदुर्लेकर यांनी पाथर्डी गाव शिवारातील या जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली होती। सहाय्यक आयुक्त संदीप मेटके यांच्या आदेशानुसार युनिट 2 चे प्रभारी सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकानं या अड्ड्यावर छापा टाकला आणि जुगाराचे साहित्य तसंच 15 दुचाक्यांसह रोख रक्कम 5 कार, 1 रिक्षा, मोबाईल असा एकूण मिळून 60,90,000 मुद्देमाल जप्त करून जागा मालकासह क्लब चालक संशयित समीर पठाण यासह 29 जणांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाल्या एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। डहाणू चारोटी मार्गावर गंजाड जवळ एक भीषण अपघात झालेला आहे। दगडानं भरलेला मालवाहतूक ट्रक हा रस्त्यालगतच्या झाडावर आदळून हा भीषण अपघात झालाय। ट्रकच्या केबिनचा चक्काचूर यामध्ये झालाय। चालक यामध्ये अडकून पडला होता। ट्रक मधील दगड रस्त्यावर सर्वत्र पसरले होते। त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीची धाव घेतली आणि 2 क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला आणि अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आलं। त्याला गंभीर दुखापत झाल्यानं डहाणू येथील सरकारी रुग्णालयात त्याला तातडीनं दाखल करण्यात आलं। त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। हा ट्रक मुंबई बडोदा द्विगतीय महामार्गाच्या कामासाठी साहित्य वाहून नेत होता। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्यानंतर या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील अपुऱ्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले। नारायणगाव इथं रात्री अचानक 2 वाजण्याच्या सुमारास
कलासागर गार्डन मंगल कार्यालया शेजारी हॉटेल महालक्ष्मी सेंटरच्या बाजूला असणाऱ्या 50 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला अगदी जाणीवपूर्वक कोणीतरी आग लावली आहे आणि या लागलेल्या आगीची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवता येत नव्हतं. तरी कठीण परिस्थितीमध्ये पाण्याची मोटर चालू करून मोठ्या पाईपने इथे पाणी फेकण्यात आलं आणि यावेळेस आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये स्थानिक नागरिकांना यश मिळालं. या घटनेची माहिती समजल्यानंतर तत्काळ इथे नारायणगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस कर्मचारी दत्ता ढेमरे, सुदीप आढव आणि सोनवणे यांनी भेट दिली आणि सहकार्य केलं. तसंच ही आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा आता मागणी केली जाते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.